आमच्याकडे तर आम्ही असंच करतो बरं का. किती पण शिळ्या भाकऱ्या राहू देत आणि किती दिवसाच्या पण, शिळा भात असू दे किंवा शिळ्या भाकऱ्या असू देत किंवा शिळी चपाती, त्याचं आम्ही तुकडं करतो किंवा फोडणीचं तुकडं किंवा फोडणीचा भात असं म्हणतात ना, ते अगदी ताज्या भात्यापेक्षा सुद्धा भारी असं लागतं. तर काय झालं, आमच्या जाऊबाईंनी केली ती नवीन चटणी आणि त्या नवीन चटणीचं काही करायचं म्हणून मी केलं हे मस्त झणझणीत असं तुकडं. तर काय करायचं, आपण पॅन ठेवला आहे गरम करायला, त्यामध्ये तेल घालायचं. तेल चांगलं गरम झालं की आपली मोहरी बाय आहे ना ती घालायची. मोहरी छान टणटण नाचू लागली की जिरं घालायचं. जिरं मोहरी चांगलं भाजलं की त्यामध्ये कांदा घालायचा एक मिडियम साईजचा आणि मिरची घालायचं. आपण झणझणीत खाणारी माणसं आहोत, तेवढं जेवढं तिखट घालाल ना तितकं छान हे तुकडं लागतं. दुपारची वेळ, त्यामध्ये गरमागरम तुकडं, दही किंवा ताक, आरा काय विषयच वेगळा होतो या. नको चपाती, नको भाकरी, नको आमटी, काय सुद्धा नको. गरमागरम तुकडं आणि दही जबरदस्त, आणि त्यावर फोडलेला कांदा, मग काय झालंच की. त्यामुळे घालायचं आपण धनाजिरा पावडर घातली आहे, थोडीशी लाल कश्मीरची पावडर घातली आहे कलर येण्यासाठी हो. आणि त्यामध्ये घालायचं आपलं बारीक करून घेतलेलं तुकडं. पहिल्यांदा काय करायचं, तू शिळ्या भाकरी असेल ती पाण्यामध्ये थोडंसं 2 मिनिटं भिजत घालायचं, पाणी काढायचं आणि तासाभरानं हे तुकडं करायला घ्यायचं. त्यामध्ये घातलाय वरून मी टमाटर घातलं आहे. टमाटर ऑप्शनल आहे, आवडत असलं तर घाला, नसलं तर घातलं तरी चालतं. भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि काय वर एक थाटली घ्यायची, त्यावर तुकडं घालायचं, दही घालायचं आणि चांगलं कुचकरून खायचं. दही नसलं तरी ताक घेतलं तरी चालतं. तर झालंय आपलं झणझणीत असं तुकडं. तसंच जाता जाता सबस्क्राईब करा आणि असंच चॅनल पाहत राहा. धन्यवाद.